पंचगंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणाविरोधात संतापलेल्या आंदोलन अंकुश संघटनेने सोमवारी कुरुंदवाडमध्ये उग्र आंदोलन छेडत प्रशासनाला थेट आव्हान दिले। इचलकरंजी शहराचा पाणी पुरवठा रोखण्याचा इशारा देत आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरल्याने प्रशासनाची धावपळ उडाली। अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतलेल्या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। पंचगंगा नदीचे वाढते प्रदूषण शिरोळ तालुक्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण करत असल्याचा आरोप करत धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरुवात झाली। संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड नगरपालिका परिसर आणि पंचगंगा पाणी पुरवठा योजनेच्या जॅकवेलवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दरम्यान आंदोलनकर्त्यांनी नगरपालिका चौकात टायर पेटवून प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत संतप्त कार्यकर्त्यांनी नदी प्रदूषणाच्या प्रश्नावर प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध व्यक्त केला। यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली। परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच पोलिसांनी धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे, दीपक पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेत पोलीस व्हॅनमध्ये बसविले। अटकेदरम्यान पोलीस व आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाल्याने वातावरण आणखीन तापले। संतप्त कार्यकर्त्यांनी पोलीस व्हॅन काही काळ रोखून धरत प्रशासनाविरोधातील रोष व्यक्त केला। पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत संघटनेच्या कार्यकर्त्यांसह पंचगंगा नदी घाटावरील नागरिकांनीही तीव्र नाराजगी व्यक्त केली। पंचगंगा प्रदूषणाच्या प्रश्नावर प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई होत नसल्याने जनतेचा संयम संपत चालला असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला। आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर काही काळ कुरुंदवाडमध्ये तणावपूर्ण शांतता पसरली होती। मात्र पंचगंगा वाचवाच्या लढ्याला आता आणखीन धार देण्याचा निर्धार आंदोलन अंकुशच्या संघटनेने व्यक्त केल्याने नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनासमोर आव्हाने अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत।